श्री स्वामी समर्थ ताईंनो, मी सुलभा तुमचं डेली व्लॉगमध्ये स्वागत करते. आणि आज व्हिडिओला केली आहे सुरुवात. तर आज आमचं जिन्याचं काम चालू आहे. जिन्याला आम्ही ग्रिल बसवलं नव्हतं इतक्या दिवस, तर ते काम चालू आहे. तर त्याची इतकी धूळ येत होती पूर्ण इकडं, म्हणजे किचनला दरवाजा नाही आहे त्याच्यामुळे किचनकडे येत होती ती जास्त. तर मी मग दादाने बघा कसा जुगाड केला आहे. आम्ही फॅन लावला आणि ती धूळ परत म्हणजे हॉलमध्ये आणि दुसऱ्या रूममध्ये पण गेली मग भरपूर. तर आज इतका डोक्याला ताप झाला आणि आम्ही वरती टेरेसवरती झोपायला जातो. तर मी हे कपडे ते वरतीच ठेवत असते. तर जिन्याचं काम चालू होतं म्हणून ते मी बाहेरून ठेवले होते. आणि आम्ही इतक्या दिवस जिन्याचं काम नाही केलं कारण थोडं बजेटमुळे पण. आणि एरवी आम्ही वरती म्हणजे टेरेसवर जात नाहीत, पण उन्हाळ्यात काय होतं, आम्ही उन्हाळ्यात वरती झोपायला जातो. मग त्याच्यामुळं भीती वाटते नाही का. कारण सकाळी काय होतं, आम्ही उठून लवकर खाली येतो तर मुलं वरती झोपलेले असतात आणि मग ते झोपेत येतात. मग त्याच्यामुळं भीती वाटत होती म्हणून म्हटलं चला ते करून घेऊया. तर मध्येच पावसाने पण गोंधळ घातला आहे बघू शकता. मग ते आम्ही बाजरी पण वरमध्ये टेरेसमध्ये ठेवलेली होती ती पण, आणि प्लस कपडे तेन, आणि साऱ्या घरात धूळ होती पूर्ण. त्याच्यामुळं आज इतकं डोक्याला ताप झाला. आणि तुम्ही तर मागचे व्हिडिओ बघितलेच, कारण 8 दिवस पण नाही झाले मी घर आवरलेले. आणि ही धूळ म्हणजे लगेच डब्यावर त्याच्यावर बसत होती सगळीकडे बारीक एकदम अशी कचकच झाली. आणि हे लोक सकाळी आले होते तर थेट संध्याकाळपर्यंत. त्याच्यामुळं मला पण काहीच काम म्हणजे काय करावं आणि काही नाही काहीच समजत नव्हतं. त्याच्यामुळे मी दिवसभर कोणत्याच कामाला डोकं नाही दिलं, आहे तसंच राहू दिलं. आणि हे बघू शकता आता वरच्या साईडचं तर झालं आहे आणि खालची साईड अजून राहिली आहे. पण आता मला वाटतं 6 6:30 वाजून गेलेत आणि मग ते म्हटले आम्ही उद्या येऊ. तर आज तरी नाही कंप्लीट झालं आणि साऱ्या घरभर धूळ झाली. तर मग ते गेल्याच्या नंतर मी तोपर्यंत झाडलोट पण नाही केली, कारण दिवस मावळल्यावर मग मी नसते करीत झाडून वगैरे. तर पण आज काही ऑप्शनच नव्हता. मग ते गेल्याच्या नंतर मग सुरुवात केली आहे आवरायला. तर आम्ही पाऊस आल्यामुळं काय केलं, आमच्या एकाच रूमला दरवाजा आहे तर त्या रूममध्येच सारं ठेवलं. हे बघा किचनला अशी साडीचा पडदा लावला होता आणि वरून फॅन पण लावला तिकडून नाही का. पण तरी पण ती ह्या घरातून त्या घरात सगळ्या रूममध्ये धूळ झाली. आता बघू शकता 7:30 वाजले. तर मग मी मुलांना म्हटलं चला आवरून घेऊया. तर वरून गादी पण खाली आणलेली, कपडे पण, आणि ठेवावं कुठं काहीच कळत नव्हतं कारण धुळाची एवढी होती की कोणती वस्तू कुठं ठेवावं हेच काही कळत नव्हतं. आणि मग ह्या रूमला दरवाजा आहे तर ह्या रूममध्येच आम्ही सगळं पाऊस ते आल्यामुळं सगळं आणून ठेवलं. तर भांडेन ते पण मग तिकडं जास्त धूळ बसत होती म्हणून इकडं आणून ठेवलं. तर इकडची धूळ तिकडं, तिकडची धूळ इकडं, तर हे चालूच होतं. आणि नंतर मग मी मुलांनी सगळं आवरायला घेतलं, कारण मग मी झाडून घेतले साऱ्या रूम, जिना वगैरे पूर्ण झाडून घेतला. आणि मग मुलांना म्हटलं तुम्ही खिडक्या वगैरे पुसा, डबे वगैरे, आणि इकडचा वाटा पण खूप धूळ झाली त्याच्यावरती. मग तो पण धुतला, घरं पण पुसले, पोर्च पुसला. आज म्हणजे इतकं हे झालं का नाही. तुम्ही तर पाहिलीच होती धूळ किती आहे ना. आता बघा तरी पण अजून म्हणजे कपडे वगैरे, तर कपडे डायरेक्ट आता वरतीच नेणार आहे. आणि मग सगळं फायनली आवरलं. तरी मला तरी 9 9:30 झाले असते माझ्या मते. खूप उशीर झाला होता आवरायला. आणि यात्रेच्या वेळेस आवरलं होतं. तर आता हे परत इतकं म्हणजे डोक्याला इतकं ताप झाला. पण हे करणं पण गरजेचंच होतं मुलाच्या दृष्टीने, कारण मुलांना पण मग भीतीच वाटते ना. आणि मग नंतर डायरेक्ट दुसऱ्या दिवशी शूट केलं, कारण रात्री आला होता पाऊस आणि पावसाने मस्त वातावरण होतं. सकाळी एकदम आभाळ वगैरे होतं. मग मी तुम्हाला आधी बोललेच होते मला हे काढायचं आहे म्हणून गवत वगैरे एक्स्ट्राचं, आणि झाडं पण थोडे कट करायचे. तर मग म्हटलं आज थोडंसं ऊन जास्त लागतं मग नाही का. ज्यावेळेस पाऊस वगैरे नसतो त्यावेळेस सकाळीच ऊन पडतं, कारण इथं दारात सावली नाही त्याच्यामुळं खूप ऊन पडतं. आणि मग म्हटलं आज आभाळ आहे तर कसं सकाळी ग्रुपमध्ये होऊन जातं पटकन. मग यातलं सारं गवत वगैरे काढलं. इथं वांगी होते त्या पण काढल्या. आणि
हे जास्वंदाचं पण मग नाही का जास्तच असं हे झालं तर मग ते पण कापलं, एक्स्ट्राचं जास्त कापू घेतले झाडं, कारण मग नंतर फुटतेत पाऊस वगैरे आल्यावर. तर हे बघा, हे जास्वंद कापू का नको असं माझा विचार चालला होता. तर त्याचे कट करावं तर कट पण करता येत नव्हते, कारण माझ्याकडं आमचे कटर नाही आहे त्याचं झाडांचं. मग डायरेक्ट मी तोडून टाकलं. हे बघा, खूप वेळ गेलं तोडायला, कारण सकाळची वेळ होती, हे पण नव्हते, हे दुधाला गेलेले होते. आणि आता फायनल बघा किती छान वाटतंय, झाडं थोडेसे व्यवस्थित वाटते इथं. आणि सगळं गवत वगैरे काढून ते वांगीन ते पण काढले. तर तोपर्यंत इकडं खत उचलायला ते हे लावले होते, तर 2-3 जण लावले होते यांनी. मग ते पण आले होते, मला नव्हतं माहिती येणार आहेत म्हणून. पण तरी माझं झाड तर त्याच्यात जास्त वेळ गेला, मला वाटतं 10 का काय वाजले होते. त्यात हे पण आले होते इकडं खत उचलायला. कारण काय होतं, पाऊस जास्त जर झाला तर इकडं जनावरांच्या गोठ्यात तर म्हणजे जाऊ नाही वाटत, इतके पायन ते भरते. तर हे म्हणले पावसाच्या आधी आपण ते उचलून घेऊ. आणि इकडं बघू शकता आता माझे झाडं मस्त. तर मी हे पालापाचोळा मुद्दाम त्याच्या खाली ठेवला, कारण वल राहावी म्हणून झाडांना. थोडाफार पाऊस वगैरे आल्यावर. आणि हे बघा, इथं नळी जॅकेट तोडली आहे, ती पण बसवायची. आणि झाडं आता मस्त वाट राहिले. त्या दिवशी मी तिकडचं काढलं होतं आणि आज इकडचं पूर्ण गवत काढलं आहे टोटल. आणि प्लस ते खत उचलणारे पण आले होते. मग त्याच्यामुळं आज खूपच उशीर झाला साऱ्या कामाला. आणि रात्री थोडीशी बरोबर आली होती आणि आम्हाला झोप लागली, त्याच्यामुळे थोडे कपडे पण म्हणजे थोडेसे वलसर होते, पण मग तेच दिवसभर वास वगैरे येईन म्हणून ते पण वाळायला घातले होते. तर बघू शकता फायनली माझं गवत काढून झालं आहे. आणि हे मी काय म्हणते त्याला, ती हावरी ती टाकली होती, ती उगली, पण पाणी नसल्यामुळं काही जळून गेली. थोडेसे झाडं राहिले 2-3 ते ठेवले तर. आणि अशा पद्धतीने साफसफाई झाली. आणि खरंच ना, अंगण वगैरे स्वच्छ सुंदर असेल तरच भारी वाटतं बघणाऱ्याला पण. त्यावरून कळतं की घरात पण कसं असेल कसं नाही. हे झाड खूप छान झालं आहे करंजाचं, पण हे थोडं साईडला गेल्यामुळं तर त्याची सावली राहते, पण ती इकडच्या साईडला राहते, दारात सावलीच नाही अजून. बघूया. आणि जास्वंद पण कट केलेत, कारण लयच असं हे झालं ते. आणि जास्वंदाचा एकच प्रॉब्लेम मावालाही होतो त्याच्यावर. बघूया आता, समोर लावणार मी पुढं हे एकदम वट्ट्याचे काढून टाकणारे जवळचे, पण नंतर बघू. आणि हे 3 टेलर भरलेत माझ्या मते. आणि खूप म्हणजे खत खूप छान होतं, म्हणजे नाही का, तसंच जर ठेवलं ना, गाया तुडून खूप बारीक मस्त होतं. पण आता पावसाळ्यामुळं उचलून घ्यायचं आहे. कारण तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि छान कमेंट करा. आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज एक सबस्क्राईब नक्की करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.